नमस्कार। आज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अविशांत कुमकर। आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातली सध्या काय अपडेट आहे याबाबतचा हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे। आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघाची निवडणूक हालचाल सध्या वेगाने होत आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एक दिवस शिल्लक आहे आणि आज सकाळपासूनच आष्टी शहरामध्ये सर्वत्र गर्दीच गर्दी पाहायला मिळेल। त्याचं कारणही तसेच आहे की विधान परिषदेचे माजी आमदार माजी मंत्री सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आष्टी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती। सुरेश धस यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आष्टी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये सुरेश धस यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली। सुरेश धसांना अक्षरशः कार्यकर्त्यांनी उचलून वरती फेकत असल्याचं वास्तव दृश्य दिसून आलं। वाजत गाजत ही मिरवणूक आष्टीच्या तहसील कार्यालयाच्या परिसरात आली। त्यानंतर विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय। यावेळी माध्यमांशी बोलताना सुरेश धस नेमकं काय म्हणाले पाहूयात। धस आहे त्यांना विचारू, आता अर्ज भरला, काय सांगा? अर्ज भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीच्या वतीनं या ठिकाणी मी 231 आष्टी मतदारसंघामध्ये अर्ज भरलेला आहे। मतदारसंघाची भूमिका असणारे काय ते आता मी माझ्या भाषणामध्ये भूमिका मांडणार आहे। हा मतदारसंघ अतिशय जवळून मला माहिती आहे आणि मी 365 दिवस 24 आवर ऑनलाईन असलेला व्यक्ती आहे। त्याच्यामुळं परीक्षा ऐनवेळी परीक्षेचा अभ्यास करणारे जे लोक असतात त्यांना निकालाची पर्वा असते, परंतु मला निकालाची पर्वा नाही, कारण गॅरंटी आहे, 100% गॅरंटी। पण मागील काही दिवसापासून सातत्याने उमेदवारीसाठी पाठपुरावा सुरू होता, चर्चा सुरू होती, काय हे पहा, उमेदवारीच्या संदर्भामध्ये प्रत्येक पक्षामध्ये बरेचसे लोक इच्छुक असतात, त्याप्रमाणे आमच्या पार्टीमध्ये आणि इथं गॅरंटेड निवडून येणं असल्यामुळं स्पर्धा असणारच। त्याप्रमाणे आमच्या पार्टीमध्ये 2 लोक आम्ही इच्छुक होतो, कदाचित आणखी सुद्धा कोणी असतील, परंतु भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी पक्ष नेतृत्व जे आहे ते जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील। आज आम्ही फॉर्म भरलेला आहे, अजून उद्याचा सुद्धा फॉर्म भरण्याचा दिवस शिल्लक आहे। तर दुसरीकडे याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून गेल्या काही दिवसापासून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणारे नाव म्हणजे माजी आमदार साहेबराव दरेकर। सातत्याने ते पाठपुरावा करत होते की आपल्यालाच उमेदवारी मिळेल। गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता। लोकसभेच्या निवडणुकीच्या काळातही माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी शरदचंद्र पवार यांच्याकडे लोकसभेची उमेदवारीची मागणी केली होती, परंतु ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही। विधानसभेला तुमचा विचार करू असे त्यांना सांगितल्यानंतर माजी आमदार साहेबराव दरेकरांनी मागील काही दिवसापासून सातत्याने पाठपुरावा केला होता, परंतु ऐनवेळी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर माजी आमदार साहेबराव दरेकर आणि त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले होते। याबाबत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचंही तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके यांच्याकडे राजीनामा सादर केला होता, परंतु साहेबराव दरेकर यांनी बंडाचं निशाण समोर केलं असून आज जोरदार कार्यकर्त्यासह वाजत गाजत साहेबराव दरेकर यांची मिरवणूक आणि रॅली काढण्यात आली। आष्टीच्या तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये ही रॅली आली आणि त्यानंतर माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी आपल्याला उमेदवारी दिली नाही, पक्षाने ही मोठी चूक केली असंही ते बोलताना म्हणाले। नेमकं माजी आमदार साहेबराव दरेकर बोलताना काय म्हणाले पाहूयात। मुळातच आमचं आयुष्य बंडखोरीत गेलेलं आहे। मी 3 टर्म अपक्षच होतो जिल्हा परिषदला आणि मी निवडून आलो त्यावेळेस अपक्षच आलो। त्याच्यामुळं आमच्या पाचीला आईने पुजलं का काय मला माहीत नाही, आई मेल्यामुळं आता मला सांगता येणार नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून मी चळवळीतला आहे। मी लहानपणापासून कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि ज्याच्याजवळ चळवळीची सामर्थ्य आहे, ज्याचे जो चळवळ करील त्याचे, हा विचार आमच्या मनामध्ये बिंबलेला असल्यामुळं आम्ही ही बंडखोरी नाही, ही आम्हाला फसवल्यामुळं ही आमच्यावर वेळ आलेली आहे आणि म्हणून आज आम्ही फॉर्म भरणार आहोत। जयवंत पाटलांनी मला आणि बजरंग सोनवणे
याने मी आता 5-6 दिवसापूर्वी मुंबईला गेलो तर त्यांनी सांगितलं नाना तुमचं फायनल झालंय, पवार साहेबांनी तुमचं नाव फायनल केलंय. आणि 2 दिवसांनी गेल्यानंतर महबूब शेखची उमेदवारी डिक्लेअर झाली. महबूबवर माझा मुळीच राग नाही, कारण त्यांनी काय आपल्याला फसवलं नाही, पण ज्याने फसवलं त्यांच्या या रोषामुळं मी आज ही बंडखोरी केलेली आहे. जे निवडून आले त्यांनी कधी कोणाच्या मौती केल्या नाहीत, लग्नाला नाहीत, सत्यनारायणाला नाही, असे बी त्याच्यामुळं या तालुक्याची नाराजी जे शक्यत होते त्यांच्यावर लोकांचा फार रोष आहे असं मला वाटतं. माझं मत आहे ह्या जिल्ह्यामध्ये ज्या उमेदवारी दिलेल्या आहेत त्या मॅनेज आहेत का काय मला माहीत नाही. आडसकराचा प्रवेशाच्या दिवशी मी मुंबईत होतो आणि तिकीट मोहन जगतापला दिलं. परळीमध्ये ज्या माणसाला सांगितलं होतं त्यांनी एवढी तयारी केली होती, फड त्या फडनी रात्री सगळे पोस्टर काढून टाकले. ऐन वेळेस काँग्रेसचा अध्यक्ष असणारा आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही, त्याला आमच्या तुतारीचं तिकीट काल जाहीर झालेलं आहे. आता ह्या जिल्ह्याचं ह्या नेते मंडळीला काय करायचं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी कुठलाही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी ही प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले ते पाहूयात. एका तरुण पोराच्यावर हा विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला उमेदवारी दिली. म्हणजे पवार साहेबांनी ठरवलं तर पवार साहेब काय करू शकतात याचं उदाहरण माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. आम्ही तुतारी घेतलेली आहे, पवार साहेबांनी आम्हाला तुतारी दिलेली आहे, त्यामुळे उमेदवार कोण आहे यापेक्षा आम्ही आला आता समोर कुणी जरी आलं तर त्याशी लढाई करायची आहे. नाही, यापूर्वी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी देखील उमेदवारी आपला अर्ज दाखल करण्यात आलाय. ठिकठिकाणी मेळावे देखील सुरुवात केलेली आहे. आजच त्यांनी पनवेल येथे आष्टी तालुक्यातून स्थलांतरित झालेले काही नागरिक युवक यांचा मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. परंतु सध्या अनेक मान्यवरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये जरांगे पाटलांचे समर्थक असणारे आंबोरेचे सरपंच सागर आमले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच धनगर समाजाचे नेते आणि माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय. तसेच युवक नेते राम खाडे, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच याचबरोबर जरांगे पाटलाचे समर्थक अशोक पोकळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेषतः त्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आपल्या सायकलवर साध्या पद्धतीने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच यासोबत MIDCचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. MIDC व्हायला पाहिजे असा पोशाख घालूनच चांगदेव गीते या युवकाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी चांगदेव गीते नेमकं बोलताना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले ते पाहूया. चांगदेव गीते आज आष्टी पाटोदा शिरूर 231 विधानसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरतोय. आपल्या मतदारसंघात MIDC नाही, तिथं उद्योग नाही. इथले हजारो लोक मुंबई पुण्याला पोटा पाण्यासाठी चाकण, आळंदी, खेड, रांजणगाव या MIDCत कामाला जातात. त्याच्यानंतर इथून ऊसतोडीसाठी सुद्धा भरपूर लोक जातात. इथं कुठलंही मोठं धरण नाही, नाट्यगृह नाही, क्रीडा संकुल नाही, म्हणजे अक्षरशः बस स्टँड सुद्धा नाही. म्हणजे आष्टीच्या बस स्टँडची अवस्था तुम्हाला चांगली माहिती आहे. शिरूरला 2 खोल्याचंच बस स्टँड आहे आणि 75 वर्ष झालं तरी आपला मतदारसंघ, आपल्या मतदारसंघातले तिन्ही तालुके ही अवस्था, ही हाल भोगतेत. आणि म्हणून मी एक लोकांना आवाहन करतो की तुम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन आता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा. मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा विचार घेऊन या निवडणुकीत मैदानात उतरलोय आणि लोकांना विनंती करतो की पुढारी जातीपातीत आपल्याला काही गोष्टी घडवून आणतील, परंतु तो विचार न करता तुम्ही फक्त त्यांना विकासाच्या मुद्द्यावर, रोजगाराच्या मुद्द्यावर, स्थलांतराच्या मुद्द्यावर, मतदारसंघात एकही मोठं धरण नाही याच्यावर मतदान करा. याच्यावर त्यांना जाब विचारा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी उपलब्ध करून देतो. माझ्या पाठीमागे उभा राहा. एवढंच मी सांगण्यासाठी हा फॉर्म भरतोय.
म्हणजे मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, माझ्या 3 पिढ्यात कोणी ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, तरी सुद्धा मी हे लोकांसाठी आज सोयाबीनचा काय भाव आहे, सोयाबीनचा खर्च सुद्धा त्या गोष्टीत निघत नाही. मग हे आपले लोकप्रतिनिधी ज्यांनी 20-20 वर्ष 25-25 वर्ष आमदारक्या भोगल्या ते करतात काय, हा माझा प्रश्न आहे. आणि कधी आता तुम्ही मतदारसंघात बघितलं असेल, तिकिटासाठी हाणामाऱ्या चालू आहे त्यांच्या. सोयाबीनच्या भावासाठी कुणी बोलतंय का? कुणी रस्त्याच्या खड्ड्याबद्दल बोलतंय का? कुणी आपल्या आष्टी पाटोदा शिरूरला पैठण सारखं एखादं धरण झालं पाहिजे, नगरचं पैठणचं पाणी आलं पाहिजे, त्यासाठी कुणी बोलतंय का? तर मग यांना काय म्हणजे जनतेच्या विकासासाठी एका रात्री ते इकडून तिकडे जातात, मग लोकांचा विकास कुठे गेला? मग लोकांना माझं विनंती की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा, डोळे झाकून जाती धर्मावर मतदान करू नका, एवढंच मी एक आव्हान करतो. एकूणच आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघाची सध्याची अपडेट आहे. उमेदवारी दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. या दिवसामध्ये दिवसभरात किती उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर ग्रामपंचायत सारखी अवस्था आष्टीच्या विधानसभेची झाली, अनेकांची भाऊ गर्दी झाली. परंतु आता माघार घेण्याचा दिवस 4 नोव्हेंबर असणार आहे. 4 नोव्हेंबरला माघारचा दिवस आहे. दिवाळीचे हे दिवस असल्यामुळे सुट्टी असणार आहे आणि दिवाळी खाल्ल्यानंतर माघार उमेदवारांना घ्यावी लागणार आहे. दिवाळी खा आणि माघार घ्या अशी अवस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेकांची समजूत काढावी लागणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोन येणार आहे. त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. 5 तारखेनंतर खऱ्या अर्थाने आष्टी मतदारसंघाचा प्रचार होणार आहे आणि याच काळामध्ये चांगलीच रणधुमाळी आष्टी पाटोदा शिरूरमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु सध्याची भूमिका म्हणजे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेंना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे आजबे समर्थकही जोरदार शक्तीप्रदर्शन करत आता उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे यांची भूमिका काय असणार आहे? हे दोन्ही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतात का? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील बी आपला उमेदवार देतील काय, अशी ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकूणच सगळं चित्र सध्या निर्माण झाले. काय काय येणाऱ्या काळामध्ये होणार आहे हे येत्या काळामध्ये पाहावेस मिळणार आहे. आज इतकंच. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा आज मराठी. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.